नमस्कार, मी डॉक्टर तेजस. तुम्ही ऐकत आहात डायबिटीस युनिट KEM हॉस्पिटल पुणे येथील तज्ज्ञांनी लिहिलेले बालमधुमेहावरचे लेख. आजचा लेख आहे इन्शुलिन इंजेक्शन टेक्निक, म्हणजेच इन्शुलिनचं इंजेक्शन घेताना वापरण्याच्या योग्य तंत्राबद्दल आणि यावेळी काय काळजी घ्यायची या विषयावरती. चला तर ऐकूयात. डॉक्टर, रोहितच्या डायबिटीसचं काही कळेनासं झालंय बघा. गेल्या 2-3 महिन्यापासून साखर कंट्रोलमध्ये नसतेच, कधी कमी तर कधी जास्त. आमचे डॉक्टर म्हणाले की इन्शुलिन पंप बसवला म्हणजे कंट्रोल येईल. मग म्हणलं तुम्हाला भेटून ठरवू. रोहितचे बाबा जवळपास वर्षानंतर OPDला आले होते. त्याचं सगळं कुटुंबीय त्याची चांगली काळजी घेत होतं आणि गेल्या 3-4 वर्षात रोहितला कुठलाही मधुमेहाच्या संदर्भातला आजार झाला नव्हता. रोहित आता 10 वर्षाचा होता. वर्षभरात चांगला उंचापुराही झाला होता, पण त्याच्या ग्लुकोजच्या रेकॉर्डमधून मात्र कुठलंही अनुमान काढता येत नव्हतं. डायबिटीसच्या क्लिनिकला येणाऱ्या मुलांच्या रुटीन चेकअपमध्ये त्यांचं वजन, उंची, ब्लड प्रेशर अशा तपासण्यांबरोबरच शारीरिक तपासणी पण केली जाते. यावेळेला त्यांच्या इन्शुलिन इंजेक्शनच्या जागा तपासणं अतिशय महत्त्वाचं असतं. रोहितच्या या जागा तपासल्यावर असं लक्षात आलं की त्याच्या दोन्ही मांड्यांवरती इन्शुलिन घेण्याच्या जागेवर सूज आली आहे आणि स्पर्शाला तो भाग वेगळा लागतोय. रोहितला विचारल्यावर लक्षात आलं की रोहित गेले काही महिने स्वतः इंजेक्शन घेत होता आणि या जागेवर इंजेक्शन घेणं सोपं जात असल्यामुळे तो तीच जागा वापरत होता. हळूहळू त्याच्या असं लक्षात आलं की इंजेक्शनची जागा सूज आल्यासारखी वाटतेय, जाड होतीये. पण मग या जागेवर सुई टोचल्याची जाणीवसुद्धा कमी व्हायला लागली किंवा न व्हायला लागली. यामुळे तर तो बाय चॉईस प्रत्येक इन्शुलिनचं इंजेक्शन त्याच जागेवर घ्यायला लागला. इन्शुलिन सतत एका जागेवर घेतलं किंवा एकच सुई बरेच दिवस बोथट होईपर्यंत वापरली तर त्वचेखालच्या चरबीमध्ये बदल होतात. इन्शुलिन दिल्यानंतर ते काही काळ त्याच जागी राहतं आणि तेथील चरबीच्या पेशींची अजून वाढ करतं. बऱ्याचदा हा बदल स्पर्शाला जाणवतो, ज्याला रबरी फील किंवा रबरासारखा स्पर्श म्हणता येईल, असा स्पर्श लागतो. त्यानंतर सूज पण दिसायला लागते आणि तिकडं दिलेलं इंजेक्शन अजिबातच दुखत नाही किंवा जाणवतही नाही. याला लायपो हायपरट्रॉफी असं म्हणतात. ही एक नेहमी आढळणारी समस्या आहे. अशा ठिकाणी इंजेक्शन दिल्यानंतर इन्शुलिनचं रक्तात येणं हे अगदी अनियमित होऊन जातं. म्हणजे इन्शुलिन बराच काळ त्याच जागी राहतं, त्यामुळे रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढते आणि काही वेळानं इन्शुलिन झटकन ॲब्झॉर्ब होतं आणि मग साखर अचानक कमी व्हायला लागते. हे टाळण्यासाठी इन्शुलिन इंजेक्शनच्या जागा योग्य पद्धतीनं बदलणं, ज्याला साईड रोटेशन म्हणतात, हे तुम्हाला OPDमध्ये सुरुवातीपासूनच शिकवलं जातं. याचबरोबर जर सिरिंज किंवा पेनची सुई बोथट झाली तर त्या भागाला सूक्ष्म प्रमाणात जखम होते. त्यामुळे सुईसुद्धा योग्य वेळी बदलणं आवश्यक आहे. या सुजलेल्या जागा पूर्ववत होण्यास 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्या सुजलेल्या जागांवर इंजेक्शन न देणं हाच त्याच्यावरचा उपाय. त्यामुळे लायपोडिस्ट्रॉफी टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता रोहित लायपोडिस्ट्रॉफीच्या जागा सोडून इतर जागी इंजेक्शन घेऊ लागला आणि त्याच्या ग्लुकोजमध्ये येणारे अनपेक्षित चढ उतार कमी झालेच, शिवाय त्याचा इन्शुलिनचा वाढलेला डोससुद्धा बराच कमी झाला. पूर्वी प्राण्यांपासून इन्शुलिनची निर्मिती होत असे. अशा वेळेला इंजेक्शनच्या जागी खोलगटपणा यायचा. त्याला लायपोॲट्रॉफी असं म्हणायचं. अर्थातच आता हे इन्शुलिन वापरात नाही, पण नवीन आलेले इन्शुलिन ॲनालॉग्स म्हणजेच डिझायनर इन्शुलिनमुळे सुद्धा काही मुलांना, विशेषतः मुलींमध्ये ही लायपोॲट्रॉफी होऊ शकते. ह्याचं एक कारण म्हणजे त्यातील इन्शुलिनच्या प्रोटीन घटकांनी होणारी ॲलर्जी. जसं की आपण बघितलं की मधुमेहाच्या उपचारात स्वयंपूर्ण होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या इन्शुलिनची माहिती असणं, इन्शुलिनचं साठवण्याचं तापमान माहिती असणं आणि काही इतर मूलभूत माहिती असणं आवश्यक आहे, तसं इन्शुलिन घेण्याचं तंत्रसुद्धा शिकणं अतिशय आवश्यक आहे. आता पहिल्यांदा बघूयात इन्शुलिन देण्याच्या योग्य जागा कुठल्या. इन्शुलिन त्वचेच्या खाली चरबीत म्हणजे सबक्युटॅनियस फॅटमध्ये दिलं जातं. चुकून जर इन्शुलिन इंजेक्शन त्वचेलगत दिलं गेलं तर ते दुखू शकतं
आणि छोटीशी लालसर गाठ येते. या उलट जर खूप खोलवर स्नायूत इंजेक्शन दिलं गेलं तर वेदना तर होतातच, पण दिलेलं इन्शुलिन अपेक्षेपेक्षा लवकर रक्तात येतं आणि अनपेक्षितरित्या रक्तातील ग्लुकोज खाली येऊ शकते, म्हणजे हायपो होऊ शकतो. इंजेक्शन देताना थोडंसं रक्त आलं किंवा एखादा छोटासा बुडबुडा इंजेक्शन बरोबर आत गेला तर काळजीचं कारण नसतं. आता आपण मुलांमध्ये इंजेक्शन देण्यासाठी योग्य जागा कुठल्या आणि कोणत्या जागेतून किती वेगाने इन्शुलिन शोषलं जातं हे बघूयात. यापूर्वी एक लक्षात ठेवायला हवं की इन्शुलिन ॲनालॉग्स म्हणजे युमॅलॉग, नोव्होरॅपिड किंवा ॲपिड्रा हे सांगितलेल्या कुठल्याही भागात दिलं तरी रक्तात इन्शुलिन ॲब्झॉर्ब व्हायचा अवधी फारसा बदलत नाही. पण आर किंवा रेग्युलर इन्शुलिन म्हणजे ॲक्ट्रापिडसारखं इन्शुलिन किंवा NPH इन्शुलिन म्हणजे इन्शुलाटार्डसारखं इन्शुलिन कुठल्या जागेवर दिलंय यानुसार ॲब्झॉर्प्शनचा कालावधी बदलतो. त्यामुळे या सगळ्या जागा समजावून घेऊन त्या नियमितपणे बदलत राहणंही महत्त्वाचं आहे. आता इन्शुलिन इंजेक्शन देण्याची पहिली जागा म्हणजे पार्श्वभाग किंवा बटक्स. या भागावरती चरबी भरपूर असल्यामुळे इंजेक्शन देणं सोपं जातं. लहान बाळांना सुद्धा या ठिकाणी इंजेक्शन देणं आईसाठी सोपं जातं. या जागा निवडताना आपण बसल्यानंतर जो भाग खाली टेकतो ती जागा सोडून वरच्या भागावरती इंजेक्शन द्यावं, वरच्या आणि बाहेरच्या भागावरती. या जागेवर दिलेलं इन्शुलिन हळूहळू रक्तात येतं, म्हणजे ॲब्झॉर्प्शनचा स्पीड स्लो असतो. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू काम करणारं म्हणजेच लॉंग ॲक्टिंग किंवा बेझल लँटससारखं इन्शुलिन इंजेक्शन दिल्यास ते कामही चांगलं करतं आणि दुखतही नाही. दुसरी जागा म्हणजे पोटावरती इंजेक्शन घेणं. आता पोटावरती कुठे तर बेंबीच्या भोवती 2 बोटं जागा सोडून इतर भागामध्ये इन्शुलिनचं इंजेक्शन घेता येतं. हळूवारपणे चिमटीत पोटावरची चरबी पकडून पोटावर इन्शुलिन द्यायला पाहिजे. या जागेवरून इन्शुलिन पटकन ॲब्झॉर्ब होतं. तिसरी जागा म्हणजे दंडावर. दंडावर इन्शुलिन देताना कोपऱ्यापासून आणि खांद्यापासून 2 बोटं अंतर सोडून दंडाच्या मागच्या बाजूला इंजेक्शन द्यावं. 2 वर्षाखालच्या मुलांना किंवा अगदी बारीक असलेल्या मुलांना शक्यतो दंडावरती इंजेक्शन देऊ नये. लहान मुलांना देताना चिमटीत त्वचा पकडून इंजेक्शनची सुई तिरकी करून द्यावी, नाहीतर इन्शुलिन स्नायूत जाण्याचा धोका असतो. दंडावरचं इन्शुलिन मध्यम गतीनं पण मांडीवर घेतलेल्या इन्शुलिनपेक्षा लवकर रक्तामध्ये येतं. चौथी जागा अर्थातच मांडीवर. मांडीवरती पुन्हा जांघेपासून 2-3 बोटं आणि गुडघ्यापासून 2 बोटं अंतर सोडून मांडीच्या समोरच्या भागावरती इन्शुलिन देणं अपेक्षित आहे. बहुतेक मुलं या जागेवरती इंजेक्शन घेणं पसंत करतात. आता एक लक्षात ठेवायला पाहिजे की व्यायाम होत असलेल्या अवयवातून इन्शुलिन इंजेक्शन जलद गतीने रक्तात येतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही फुटबॉलसारखा पायाचा जास्त वापर होणारा खेळ खेळणार असाल तर खेळण्यापूर्वी मांडीवर इंजेक्शन न घेता दंडावर घ्या. तसंच टेनिससारखा खेळ खेळताना दंडावर घेऊ नका, पोटावर किंवा मांडीवर घ्या. दुसरी सावधगिरी म्हणजे इंजेक्शन घेऊन लगेचच गरम पाण्याने आंघोळ करू नका किंवा गरम पाण्याच्या टबमध्ये बसू नका. गरम पाण्यामुळे इन्शुलिन अगदी जलद गतीनं रक्तात येतं आणि हायपो होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर इंजेक्शन घेताना दरवेळेला खात्री करा की तुम्ही इन्शुलिनची बाटली आणि पेन हे योग्य पद्धतीचं किंवा योग्य प्रकारचं घेत आहात आणि सिरिंजही योग्य प्रकारची घेत आहात. कधीकधी रात्री लँटसच्या जागी आरचं किंवा रेग्युलरचं इन्शुलिन घेणं ही OPDमध्ये आढळणारी एक अगदी कॉमन किंवा सर्वसामान्य चूक आहे. त्यामुळे इन्शुलिनचा प्रकार बरोबर आहे ना ह्याची दरवेळेला खात्री करा. जर तुम्ही NPH इन्शुलिन घेत असाल तर ते सावकाश हलवून एकजीव करून घ्या. जेव्हा NPH आणि आर इन्शुलिन एकत्र सिरिंजमध्ये घेणार असाल तेव्हा आर इन्शुलिन सिरिंजमध्ये पहिल्यांदा घ्या आणि नंतर गढूळ NPH घ्या. इन्शुलिन इंजेक्शन दिल्यानंतर काही सेकंद म्हणजे साधारण 10 आकडे म्हणेपर्यंत सुई तशीच आतमध्ये ठेवून मग बाहेर काढा, जेणेकरून इन्शुलिन पूर्णपणे आत जाईल. आता इन्शुलिन घेण्यासाठी तुम्ही सिरिंजेस, पेन्स किंवा पंप याचा वापर करू शकता. पहिल्यांदा आपण सिरिंजची माहिती बघूयात. आपल्याकडे 2 प्रकारचे सिरिंजेस मिळतात. 1 मिलीलिटरमध्ये 40 IU असणारे सिरिंजेस ज्याची कॅप लाल असते आणि प्रत्येक 1 युनिटवरती खूण असते.
दुसरी सिरिंज म्हणजे 1 मिलीलिटरमध्ये 100 युनिट्स किंवा 100 युनिट्स असणारी सिरिंज. याची टोपी किंवा कॅप केशरी रंगाची असते आणि याच्यामध्ये प्रत्येक 2 युनिटवरती एक खूण किंवा रेष असते. तुमच्याकडे असलेल्या इन्शुलिनची स्ट्रेंथ म्हणजे इन्शुलिनच्या बाटलीवरचा नंबर आणि सिरिंजवरचा नंबर मॅच करा आणि त्याप्रमाणे सिरिंज निवडा. कधीतरी आपलं 100 युनिट स्ट्रेंथचं पेन बिघडतं. अशा वेळेला घरामध्ये असलेल्या कुठल्याही सिरिंजनी इंजेक्शन घेणं चालतं, पण थोडीशी काळजी घ्यायला हवी. जर ती सिरिंज 100 युनिटचीच असेल तर अडचण येणार नाही, पण 40 युनिटची सिरिंज जर का असेल आणि मूळचाच डोस दिला तर मात्र 2.5 पट डोस जास्त जाऊन प्रॉब्लेम निर्माण होईल. या सगळ्याची तुम्हाला सुरुवातीपासूनच माहिती असेल तर तुम्ही सतर्क राहा, म्हणजे गंभीर प्रसंग टाळता येतील. नाहीतर अशा वेळेला तुमच्या डायबिटीस टीमशी संपर्क साधून नक्की किती युनिट घ्यायचे याची खातरजमा करा. इन्शुलिन पेनमुळे इंजेक्शन घेणं मुलांना सोपं जातं. सुईची भीती वाटणाऱ्या मुलांमध्ये पेन म्हणजे वरदान आहे. सगळ्या प्रकारची इन्शुलिन पेनमध्ये उपलब्ध आहेत. पेनमध्ये असलेली इन्शुलिनची कुपी किंवा छोटी बाटली, ज्याला कार्ट्रिज म्हणतात, ती 3 मिलीलिटरची असते आणि त्याच्यामध्ये 100 युनिट पर ml ही स्ट्रेंथ असते. इन्शुलिन घेण्याची पद्धत ही सिरिंजप्रमाणेच असते, पण प्रत्येक वेळी पेननं इंजेक्शन घेण्यापूर्वी पेन उभं धरून 2 युनिट डायल करून बटन दाबावं आणि इन्शुलिन बाहेर काढावं. याला प्रायमिंग म्हणतात आणि यानंतर तुमचा जो काही डोस असेल तो डायल करून घ्यावा. प्रायमिंगमुळे 2 गोष्टी होतात. एक तर सुईमध्ये असलेली हवा बाहेर जाऊन तुमचा इन्शुलिनचा डोस बरोबर आतमध्ये जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्शुलिन नक्की बाहेर येतंय ना याची खात्री पटते. आता पेनसुद्धा 2 प्रकारचे मिळतात. एक म्हणजे एकदा वापरून टाकून देण्याचे पेन, ज्याला डिस्पोजेबल पेन म्हणतात. हे लिली कंपनीचं क्विक पेन किंवा नोव्हो कंपनीचं फ्लेक्स पेन, सॅनोफीचं सोलो स्टार, ही पेनं जी आहेत ती डिस्पोजेबल प्रकारची आहेत. आणि पेनचा दुसरा प्रकार म्हणजे परत परत वापरता येण्यासारखं पेन, ज्याला रियुजेबल पेन म्हणतात. युमा पेन, नोव्हो पेन, ऑल स्टार ही पेनं या प्रकारची आहेत. आता बहुतेक सर्व पेनामधनं 1 युनिटपासून ते 70 युनिटपर्यंत इन्शुलिन देता येतं. अगदी लहान बाळांसाठी 0.5 युनिट देणारं पेन हे युमा पेन लक्झुरा नावाने उपलब्ध आहे. पेनची सुई अगदी नॅनो मापात म्हणजे 4 ते 6 मिलीमीटर लांबीची असते. त्यामुळे बऱ्याच मुलांना त्वचा चिमटीत न पकडता सुद्धा या पेनाने इन्शुलिन देता येतं. आता तर विकसित देशात स्मार्ट पेन्स मिळायला लागलेत. ब्लूटूथचं तंत्रज्ञान वापरून मोबाईलच्या ॲपबरोबर स्मार्ट पेन्स जोडलेले असतात. अनेक कंपन्या त्यांचे स्मार्ट पेन्स बाजारात लवकरच लॉन्च करतील. स्मार्ट पेन्स हे ॲपद्वारे तुम्ही किती डोस घेतला याचा ट्रॅक ठेवेल, तुमचं कार्ब त्याच्यामध्ये एंटर केल्यानंतर तुमचा डोस ठरवेल, तुमच्या शरीरामध्ये किती इन्शुलिन शिल्लक आहे, ज्याला इन्शुलिन ऑन बोर्ड म्हणतात, ते तुम्हाला त्या ॲपवर दिसेल. तुमच्या ग्लुकोज सेन्सर बरोबर हे स्मार्ट पेन कनेक्ट होऊन तुमची ग्लुकोज व्हॅल्यूसुद्धा डिस्प्ले करेल. त्यातील थर्मोमीटर तुम्हाला योग्य तापमानात इन्शुलिन आहे की नाही हेही दाखवेल. थोडक्यात काय तर पंपची बरीचशी फंक्शन्स तुम्हाला या स्मार्ट पेनद्वारे मिळतील. कंपॅनियन मेडिकलने विकसित केलेले हे स्मार्ट पेन्स आता मेट्रॉनिक कंपनीने इन पेन या नावाखाली बाजारात आणली आहेत. ज्यांना पंप नको आहे पण त्याचे सर्व फंक्शन्स हवे आहेत, अशांनी इन पेनचा वापर आता अमेरिकेत सुरू केला आहे. इंजेक्शन देणं सोपं व्हावं म्हणून आयपोर्ट किंवा इनसेफ्लॉन सुद्धा मिळतात. या छोट्या नळ्या त्वचेखाली 3 ते 4 दिवस ठेवता येतात आणि त्यातून इंजेक्शन घेता येतं. इन्शुलिन पंपनं इन्शुलिन घेणं हा सर्वात आधुनिक मार्ग आहे. इन्शुलिन पंपमध्ये सतत सुधारणा होत आहेत. विकसित देशात काही मुलांना प्रायोगिक तत्वावरती स्वयंचलित पंपसुद्धा बसवला आहे, ज्याला बायोनिक पॅन्क्रियाज असे म्हणतात. या सगळ्यावर आपण पुढील लेखांमध्ये बोलूच. पण तुम्हाला असा प्रश्न बऱ्याचदा पडत असेल की वैद्यकीय शास्त्रामध्ये इतकी प्रगती होतीये तर तोंडानं घेण्याचं इन्शुलिन का बरं मिळत नाही? याचं कारण असं की इन्शुलिन हे एक प्रोटीन आहे किंवा प्रथिन आहे आणि त्याच्यावरती जठर किंवा आतड्यातले पाचक रस स्त्रवले तर ते इन्शुलिन निरुपयोगी होणार आहे. त्यामुळे तोंडाने घ्यायचं इन्शुलिन अजून तरी मिळत नाही.
काही औषधांच्या कंपन्या तोंडानं देण्याच्या इन्शुलिनवरती संशोधन करतायत. तोंडानं श्वास घेऊन म्हणजेच ओरल इन्हेलेशन करून घेता येणारं बोलस इन्शुलिन, जे अफ्रिझा नावाने टाईप 2 डायबिटीससाठी किंवा प्रौढ बालमधुमेहींसाठी वापरलं जात आहे. इन्शुलिन आणि बालमधुमेहाच्या संदर्भातील एखादे संशोधन तुम्ही वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावरती बऱ्याचदा वाचत असाल. पण अनेकदा हे शोध म्हणजे उंदरासारख्या प्राण्यांवर केलेले लॅबमधले प्रयोग असतात. त्यातील यश प्रत्यक्षात म्हणजे माणसासाठी अप्लाय करण्यासाठी अनेक निकषांची पूर्तता करायला लागते. त्यामुळे तुम्हाला जर अशी काही माहिती मिळाली तर तुम्ही ती माहिती तुमच्या डायबिटीस टीमबरोबर नक्की शेअर करा आणि त्याची सत्य असत्यता पडताळून बघा. हा लेख डॉक्टर कल्पना जोग यांनी लिहिला असून डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या मधुमित्र मासिकात प्रकाशित झालेल्या लेखावरती आधारित आहे.